हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक ऑर्थोडोंटिक केस डिस्कस करणार आहोत. ऑर्थोडोंटिक केस म्हणजे ज्यांचे दात वेडेवाकडे असतात किंवा गॅप्स असतात. तर स्पेशली या केसमध्ये अँटियर दातांमध्ये गॅप आहेत. तर तुम्ही बघू शकता जे अँटियर टूथ आहेत अप्पर आणि लोअर त्यामध्ये गॅप्स आहेत. जवळपास फ्रंट टूथमध्ये 3.5 mm गॅप आहे, लॅटरल्समध्ये 0.3 mm, 0.2 mm, 1.1 mm, 0.9 mm असे सर्व गॅप्स आहेत. ही केस आपण इन्व्हिजिलाइन सोबत करतोय, जो की US बेस्ड ब्रँड आहे आणि याचे रिझल्ट खूप छान आहेत. आणि याच्या रिझल्टमध्ये मेन सांगायचं म्हणजे जे लोकल अलायनर्स असतात त्यामध्ये आपल्याला 15 दिवस एक सेट वापरावा लागतो आणि त्यामुळे ट्रीटमेंटला डिले होतो. आता ह्या ज्या सर्व गॅप्स आहेत, इन्व्हिजिलाइनचं स्पेशालिटी किंवा खासियत ही आहे की इन्व्हिजिलाइनला आपल्याला 7 दिवसांमध्ये अलायनर्स चेंज करावे लागतात. म्हणजे 7 दिवसांमध्ये आपली पहिली स्टेप होऊन जाते. आता ही जी केस आहे ह्यामध्ये आपल्याला 20 अलायनर्सचे सेट येणार आहेत. पहिलेच सर्व कळून जातं की ट्रीटमेंट कशी होणार आहे, किती महिन्यांमध्ये होणार आहे आणि कसा कसा फ्लो जाणार आहे. तर आता मी हा व्हिडिओ प्ले करतो. आपल्याला लगेच लक्षात येईल अलायनरसोबत 6व्या 7व्या अलायनरला आपण पोहोचलो आहे, 15व्या अलायनरला पोहोचलो आहे आणि आता 20 अलायनरला. 20 अलायनरमध्ये पूर्ण स्पेसेस क्लोज झालेले आहेत, अप्पर लोअर क्लोज झालेले आहेत. ते तुम्हाला दिसते इथे जे पिंक कलरचे आहेत हे अटॅचमेंट आहेत. ह्यासुद्धा अटॅचमेंट स्पेशली डिझाईन केलेले आहेत. बाकीच्या भरपूर साऱ्या अलायनर्समध्ये मी बघतो एक रँडम राऊंड अटॅचमेंट्स असतात, पण यामध्ये स्पेशल ज्या साईडला आपल्याला रोटेशन्स घ्यायचे आहेत त्यानुसार सायंटिफिकली ह्या अटॅचमेंट तयार केलेल्या आहेत. आणि ह्या अटॅचमेंट इथे जरी पिंक दिसत असल्या तरी पण ह्या कॉम्पोजिट सिमेंटच्या असतात, त्यामुळे ह्या व्हाईट असतात आणि इनव्हिजिबल असतात. त्यामुळे ह्या अटॅचमेंट आपल्याला कधीही दिसत नाहीत. तर ह्या अटॅचमेंट आपल्याला दात जेव्हा आपण करतो, जेव्हा पण ट्रीटमेंट चालू असते त्यावेळेस अशा प्रकारे दिसतात. तर आपण बघू शकता ही जी समोरची गॅप आहे आणि बाजूच्या गॅप आहेत ह्या कशा फास्ट भरतात. आता आपण 16, 17 आणि ह्या 20 सेटिंग्समध्ये 20 अलायनर्समध्ये आपली पूर्ण केस कंप्लीट होते. आणि ह्या 20 सेटिंग्सला आपल्याला हार्डली 4.5 महिन्यांमध्ये ही केस आपली पूर्ण होणार आहे. आता ह्याच्यात आपण फक्त समोरून नाही, आपण बाजूनी पण बघू शकतो, मागच्या बाजूनी पण बघू शकतो. या मी तुम्हाला आता साईड व्ह्यू दाखवतोय. साईड व्ह्यू पण आपण तर हा राईट साईडचा व्ह्यू आहे. तर राईट साईडमध्ये आपले काय चेंजेस असणार आहेत, तर ह्या पेशंटचे राईट साईडचे जे मोलार्स आहेत किंवा मागचे साईडचे दात आहेत हे बंद होत नाहीत. तर हे बंद होत नसल्यामुळे आपलं 20 सेटमध्ये आता हा कसा कसा फरक होत जाणार आहे हे आपल्याला बघूयात आपण. तर तुम्ही बघू शकता की हे पूर्ण दात ज्या गॅप्स आहेत ह्या क्लोज होतात आणि अलाइनमेंट होतात. आता ही आपण राईट साईड बघितली, आता आपण लेफ्ट साईड बघूयात. लेफ्ट साईडचं परत बघूयात. ह्या ज्या स्पेसेस आणि गॅप्स आहेत आणि जे अलाइनमेंट नाही ती अलाइनमेंटमध्ये एक 4.5 महिन्यांमध्ये आपलं कंप्लीट होतं आहे. असंच आपण आता अप्पर आर्च बघूयात, मॅक्झिलरी आर्च. ह्यामध्ये कसा फरक पडत जातो थोडं झूम करून बघूयात म्हणजे तुम्हाला बघायला सोपं जाईल. एक सेकंड. परत बघूयात. बघा 3.5 mm गॅप होती, कशी भरली असली. 10 सेटमध्ये इथपर्यंत आलो आहे आणि 20 सेटमध्ये आपल्या पूर्ण गॅप्स क्लोज होत आहेत. आता आपण मॅन्डिबलचं म्हणजे खालच्या जॉचं पण एकदा बघूयात. तर पहिल्या सेटच्या वेळेस हे दात कसे थोडे वेडेवाकडे आहेत आणि इथे गॅप्स पण आहेत. तर आता आपण ट्रीटमेंट चालू करूयात. पहिला सेट ते 20वा सेट. आता आपण 10 सेटपर्यंत पोहोचलो आहे. 90% करेक्शन्स झालेले आहेत आणि 20पर्यंत पूर्ण करेक्शन्स झालेले आहेत. पेशंटमध्ये आपण बघू शकतो की कसं काय रिझल्ट येणार आणि कसं येणार. लाईनमध्ये हा पण एक ऑप्शन आहे, आपण पेशंटचे चेंजेस बघू शकतो. जसं की आता इथे आपल्याला गॅप दिसते, स्पेस दिसते, खालचे पण दात वेडेवाकडे दिसतात. सेम पेशंटमध्ये आपण बघू शकतो की वर गॅप्स आहेत आणि खाली पण दात वेडेवाकडे आहेत. तर जसं आपण ट्रीटमेंट स्टार्ट करणार तर पेशंटमध्ये पण आपल्याला चेंजेस बघायला मिळणार. तर तुम्ही हे बघू शकता इकडे पण ट्रीटमेंट चालू आहे आणि पेशंटच्या गॅप्स क्लोज झालेले आहेत. तर एक 20 सेटमध्ये पूर्ण पेशंटचे गॅप म्हणजे पेशंट नंतर कसा दिसेल हे पण आपण डिसाईड करू शकतो. तर पेशंटला पहिलेच कळेल की माझी ट्रीटमेंट कशी होणार आहे आणि किती दिवसांमध्ये होणार आहे आणि काय काय होणार आहे. आणि हे जसं इथे दाखवलेलं आहे सेम तसंच ट्रीटमेंट होणार आहे, याच्यात काहीही फरक पडणार नाही आहे. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता, DM पण करू शकता. थँक्यू सो मच. हर मुस्कान के पीछे एक कहानी होती है और उस कहानी को हम दोबारा लिखते हैं. ओरोफेस, भारत का स्माइल एक्सपर्ट.